नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहकर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केव्हा येणार, तर या संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबावे विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत, तर अशा सर्व महिलांच्या अर्जाची फेर तपासणी सध्या चालू आहे. यामध्ये ज्या महिला अपात्र ठरत आहेत, तर त्या महिलांना या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा येणार नाही. अशा अपात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या जवळपास 5 लाखापर्यंत आहे. या योजनेचे जे काही नियम आणि अटी आहेत, ते जर पाहिले तर ज्या ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत, तर अशा महिला या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत. मध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर संजय गांधी निराधार योजना या योजनेचा जर का महिला लाभ घेत असतील, तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर 65 वर्षावरील म्हणजे 65 प्लस असणारे जे काही महिला आहेत, त्या महिला देखील या योजनेमधून अपात्र हे करण्यात येत आहेत. तर अशा महिलांना देखील त्या ठिकाणी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा आपण अर्ज केला, तर अर्ज करताना जे काही सेल्फ डिक्लेरेशन दिलं आहे, त्याच्यामध्ये ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्या पद्धतीनं कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे जर चाकी गाडी असेल, तर त्या महिलांना अपात्र केलं जातं. काही महिलांनी अर्ज केले असतील, तर त्या महिलांची अर्जाची त्या ठिकाणी फेर तपासणी केली जात आहे. आणि अशा ज्या काही महिला आहेत, कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे 4 चाकी गाडी असेल, तर अशा महिलांचे अर्ज हे त्या ठिकाणी अपात्र केले जात आहे. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर नमो शक्ती नावाची जी काही योजना आहे, त्या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिलांना देखील या योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. आणि ज्या महिलांनी स्वतःहून या योजनेमधून अर्ज हे सरेंडर केले आहेत, तर अशा महिलांना देखील या ठिकाणी या योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर असे जे काही अपात्र ठरणाऱ्या महिला आहेत, त्यांची संख्या जवळपास 5 लाखापेक्षा जास्त आहे. तर अशा सर्व अपात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही. त्याच पद्धतीनं फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचे अपडेट्स हे समोर आलेले आहेत. तर हा जो हप्ता आहे, तो हप्ता 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान केव्हाही त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, अशा प्रकारचे अपडेट आले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.